आपण मागच्या मिनी व्लॉगमध्ये पाहिलं की आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे स्वयंभू मंदिर वसलेलं आहे. भारतातील प्राचीन तीर्थस्थानांपैकी एक. कल्याणपासून साधारण 142 किलोमीटर अंतरावर साधारण 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतो. शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. 10व्या शतकातील शिलाहार राजाने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थानी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातीलच हे शिवालय म्हणजे त्र्यंबकेश्वर. आम्ही मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलेलो आहोत आणि दर्शनासाठी जी रांग आम्हाला सगळ्यात आधी दिसलेली आहे त्या रांगेमध्ये आम्ही उभे राहिलेलो आहोत. तुम्हाला दिसते की प्रचंड गर्दी आहे. रांग खूप बाहेरूनच सुरू आहे की गाडी पार्क केल्यावरती नंतर आतमध्ये गाड्या जाण्यासाठी सुद्धा मनाई आहे आणि रस्त्यावरूनच रांग सुरू आहे. हा बोला बोला. हर हर महादेव. दुसरं काहीतरी बोल. शारदा. हर हर महादेव. हर हर महादेव. तुम्ही पाहू शकाल की प्रचंड गर्दी आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आम्ही सुद्धा कधी एकदा दर्शन होतं आहे याची वाट पाहत आहोत. साधारणतः नॉर्मल जी लाईन असते त्या रांगेमध्ये दर्शनासाठी 6 तास लागत होते आणि आम्ही VIP पासच्या 200 रुपये देऊन जी रांग असते त्या रांगेत उभं होतो आणि त्यासाठी 3 तास त्या दिवशी दर्शनासाठी लागलेले आहेत. आणि आम्हाला खरंच कल्पना नव्हती की अशी सुद्धा रांग असते. प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यावर आम्हाला कळलं की आम्ही VIP पासच्या लाईनीमध्ये उभे आहोत. तिसरे पेशवे बालाजी बाजीराव यांनी 1740 ते 1760 या कालावधीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर नव्याने बांधले. हे मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणामध्ये बनलेलं आहे. काळ्या पाषाणावर दगडावर केलेलं कोरीव काम पाहण्यासारखं आहे. भव्य चौकोनी मंडप, मोठे दरवाजे यासाठी हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, जाताना लागणारा रस्ता अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि हे मंदिर इतिहासाची साक्ष देणारं वैभव आहे. तर हे सारं शासनाने जपायला हवं. अधिकाधिक सोयीसुविधा करायला हव्यात. आपल्याला जर या मंदिराचं सौंदर्य, आजूबाजूचा निसर्ग हे सारं अनुभवायचं असेल तर श्रावण, महाशिवरात्री या कालावधीमध्ये कधीही भेट देऊ नये, कारण इथे प्रचंड गर्दी असते. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये येथे भेट द्यावी. नाही घ्यायचं आहे ते
नंतर दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आल्यावरती थोडंसं आजूबाजूचे जे स्टॉल होते त्यावरती थोडीशी शॉपिंग केलेली आहेत. कोणत्या कोणत्या वस्तू विकायला आहेत ते पाहिलेलं आहेत. हे महादेवाचे शर्ट्स विकत घेतले आहेत आणि आम्ही बाहेर आल्यावर रिमझिम पाऊस सुरू झाला होता आणि त्यामुळे असं सुंदर वाटत होतं. अशा प्रकारे हा मिनी ब्लॉग इथे एंड होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योत्स्नाचा नमस्कार. हॅव अ गुड डे अँड टेक केअर. बाय.